उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्याची बांधिलकी जपासत अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे सर्व सोयी सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल आहे। येथे आता स्वतंत्र पोट आणि यकृत विभागाची सुरुवात करण्यात आली। या विभागात पोट आणि यकृत संबंधित विकार, यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी सर्वसमावेशक आणि विशेष काळजी प्रदान करणे, अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आणणे हे या विभागाचं उद्दिष्ट आहे, जे त्याच्या व्यापक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। अशोका मेडिकल लिमिटेडचे चेअरमन अशोक कटारिया यांच्या शुभ हस्ते गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचं उद्घाटन करण्यात आलं। मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख, केंद्र प्रमुख डॉक्टर सौरभ नगर आणि पोट व यकृत विकार तज्ञ तसेच विभाग प्रमुख डॉक्टर तुषार संकलेचा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। अशोका मेडिकवर हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात प्रगती पाहताना या महत्त्वाच्या प्रसंगांचा एक भाग होताना मला आनंद होतोय। स्वतंत्र गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाची सुरुवात ही समाजाच्या कल्याणासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे सर्वसमावेशक आणि रुग्ण केंद्रित आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असलेली एक आघाडीची आरोग्य सेवा आहे, असं प्रतिपादन या प्रसंगी अशोक कटारिया यांनी केले। आज आमच्या हॉस्पिटल अशोका मेडिकवर येथे एक नवीन इन्स्ट्रुमेंट आम्ही आणलंय। म्हणजे पोटाचे जे विकार आहेत त्या विकारामधले सगळ्यात ॲडव्हान्स त्याला असं म्हणता येईल असे सगळे मशीन्स आम्ही इथे आणलेले आहेत। पूर्वी ह्या उपचारासाठी मुंबईलाच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं आणि तो सगळ्या जनतेचा म्हणजे हा जो मुंबईला जाणं तिथे राहणं हे सगळं तो जो त्रास आहे तो कमी व्हावा आणि त्या गोष्टीचे इथे जे आहे इथे त्याची सापडलेली सोय व्हावी या दृष्टीने लेटेस्ट असं की ज्याला एंडोस्कोपी म्हणता येईल आपली, त्या एंडोस्कोपी मधनं म्हणजे पोटामध्ये जठरामध्ये जे काही अनेक जे प्रॉब्लेम्स आहेत तिथे का अल्सरमुळे म्हणा, काही वेळेस काही ट्युमर सारखे म्हणा, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीसाठी पूर्वी त्या इथे नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या आपल्या नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये ही सोय नव्हती। तर त्या दृष्टीने त्याची ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते जे मशीन्स आहेत एंडोस्कोपी ते मशीन्स लेटेस्ट आम्ही इथे आणलेले आहेत। त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये लागणारे म्हणजे फायब्रॉइड वगैरे जे काही तुमच्या पोटामध्ये असेल किंवा असेल ते किंवा त्याच्याबद्दल त्याची जी आहे ती बायोप्सी वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा रिफ्लेक्ट असतात म्हणजे अन्न नलिका ती बंद होण्याची जी झडप असते ती काही वेळेस ओपन राहिल्यामुळे जे रिफ्लेक्शन येतात अशा या सगळ्या गोष्टीची आता मुंबईला पडण्याची गरज नाही आहे, इथे ती सगळी सोय होईल। अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख यांनी यावेळी आपले विचार मांडले। नमस्कार। मोस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी केअर प्रोव्हाइड करण्याचा अशोका मेडिकल हॉस्पिटलचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आम्ही मोस्ट ॲडव्हान्स गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभाग अशोका मेडिकवरमध्ये चालू करत आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळे ज्या आपल्या एरियातल्या नॉर्थ महाराष्ट्रातल्या पेशंटला मुंबई पुण्याला जावं लागत होतं त्या सर्व सेवा आता अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये एकाच रूफ खाली तुम्हाला अवेलेबल होतील आणि त्यामुळे ह्या विभागामध्ये आम्ही फायब्रोस्कॅन, कोलॅन्जिओग्राफी, ट्रान्सइसोफेजियल एंडोस्कोपी आणि कॅप्सूल एंडोस्कोपी हे सर्व ॲडव्हान्स प्रोसिजर्स आम्ही इथं ह्या विभागामध्ये करणार आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मुंबई किंवा पुणे येथे जावं लागणार नाही। तरी मी या उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती करेल की ज्यांना आतड्याचा किंवा लिव्हरचा, गॉल ब्लॅडरचा आजार असेल त्यांनी या डिपार्टमेंटचा फायदा घ्यावा, त्यांना नक्कीच बेनिफिट होईल अशी मला खात्री। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर डॉक्टर्स यांचे आभार मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर यांनी मानले, तर अशोका मेडिकवर हॉस्पिटलमधील सर्व विभाग प्रमुख, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी या उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।